पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे अज्ञात इसमांनी पेट्रोल टाकून घर जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे उघडकीस आली आहे। या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। याबाबत किरण उमेश राऊळ वय 32 राहणार नगरदेवळा यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार त्या व त्यांची आई नंदकोर उमेश राऊळ या दोघी घरात राहतात। दिनांक 7 फेब्रुवारी रोजी रात्री जेवण करून दरवाजाचे दरवाजे बंद करून झोपल्यानंतर दिनांक 8 फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे 3 वाजेच्या सुमारास अचानक पेट्रोलचा वास येऊ लागला व दरवाजाच्या फटीतून ज्वाळा दिसल्याने घाबरून त्यांनी एकमेकींना उठवले। दरवाजाचा पडदा पेटलेला दिसताच त्यांनी तातडीने पाणी टाकून आग विझवली व बाहेर आरडाओरडा केल्यानंतर शेजारी राहणारे चुलत भाऊ सागर अनिल सिंग राऊळ धावत आले व त्यांनीही आग विझवण्यास मदत केली। त्यामुळे मोठा अनर्थ टळला। घटनास्थळी घराच्या कंपाऊंडमध्ये पेट्रोलचा वास येणारी प्लास्टिकची बाटली, आग पेटी व जळालेली काडी आढळून आली। जवळील अमोल पाटील यांच्या अवी जनरल स्टोअर्स येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता विना नंबरच्या मोटारसायकलवर आलेले 2 अज्ञात इसम डोक्याला व तोंडाला रुमाल बांधून घराजवळ फिरताना व पेट्रोलची बाटली हातात घेतलेली दिसत असल्याची माहिती फिर्यादीने दिली आहे। या घटनेमुळे नगरदेवळा परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। संबंधित अज्ञात इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे। पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे। सागर अनिल सिंग राऊळ माझं नाव आहे। रात्री 1:30 पावणे 2-2:30 वाजेच्या दरम्यान इथे घराला आग लागली होती दरवाजाला आणि त्या मावशीने त्यांचा आवाज आला मला। मी उठलो आणि दरवाजा उघडला, म्हणजे पाणी टाकून ते आग विझवली आणि दरवाजा उघडला। मग कसं समजलं तुम्हाला? त्या मावशीने त्यांचा आवाज येत होता रात्री ओरडण्याचा। मी दरवाजा उघडून बघितलं काय झालंय तर घराला आग लागली होती। दरवाजाला आग एकदम मोठी होती, पेट्रोल टाकून लावलेली होती आग। नाही, ते काही दिसले नाही, ते तोपर्यंत पळून गेले। कोण होते तर समजलं का कोण होते? नाही, ते कोणीच समजलं नाही कोण होतं, कारण 1-2-3 मिनिटानंतर आम्हाला ते समजल्यानंतर आम्ही बाहेर आलो। पेट्रोलची बाटली पण तिथे पडलेली आहे, माचीस पण तिथे पडलेली आहे, त्यामुळे ते लवकर लक्षात आलं आणि विझवलं। कशावर आले होते ते मोटरसायकलवर आले होते। सीसीटीव्ही कॅमेरा आम्ही चेक केला, इथे बाजूला दुकान आहे तिथे सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला होता, त्याच्यावर ते चेक केलं तर ते दिसतंय। तोंडाला रुमाल वगैरे बांधलेले होते, टोपी होती, गाडी बिना नंबर प्लेटची होती। चौकशी करून बघितलं तर ते ओळखवाले नाही। तुम्ही कुठे राहता? मी ते शेजारी माझं घर आहे। मी बाजूला झोपलेलो असल्यामुळे मी लगेच उठून दरवाजा उघडला आणि बाहेर आलो। लागलेली आग मग तुम्ही विझवली? हो, मी स्वतः विझवली। आणि माझी आई, तुमचं नाव सांगा? माझं नाव किरण उमेश राऊळ। माझ्या आईने आम्ही दोघं घरात राहतो, तर रात्री 3-3:30च्या सुमारास आम्हाला घरात झोपलेलो होतो, आम्हाला पेट्रोलचा वास आला। लगेच आम्ही उठलो तर आमच्या घराला दोन दरवाजे आहेत, तर मग दुसऱ्या दरवाजाला, आतल्या दरवाजाला आम्हाला आतून म्हणजे बाहेरून आत मध्ये आलेली होती आणि पडदा पेटताना दिसला। लगेच आम्ही विझवलं आणि कडी खोलून लगेच बाहेरचा दरवाजा, म्हणजे आम्ही पेट्रोलचा वास म्हणजे पूर्णच पेट धरलेली होती दोघी दरवाजांना, तर मग आम्ही पाण्याने ती विझवली आणि परत आम्ही ती आतली कडी खोलून लगेच बाहेरच्या दरवाजाला पण पाणी केलं। आणि ते माझा जो चुलत भाऊ आहे तो पण आलेला, त्याने पण बाहेरून पाणी टाकलं। मग आम्ही सगळं आग वगैरे भिजली आणि आम्ही बाहेर आलो। बाहेर असं वाटलं आम्हाला की हे शॉर्ट सर्किट वगैरे काहीतरी असू शकतं, पण मग आम्ही जेव्हा बाहेर आलो तेव्हा आम्हाला माचीस दिसली आणि पेट्रोलची बॉटल दिसली। किती वाजता घडली घटना? ही 3-3:30च्या सुमारास। हो, रात्री 3-3:30 सुमारास घडली। कोण होतं काही समजलं का? नाही, काहीच नाही समजलं। काय मागणी आहे तुमची आता पोलीस प्रशासनाकडे? आता आम्हाला काहीतरी हे पाहिजे ना। आता आम्हाला त्यांनी डायरेक्ट, म्हणजे आम्ही एकटं, मी आणि आई असते, भाऊ तिकडे नोकरीला असतो, तर मग आम्ही एकटाच, आम्हाला काहीतरी अशी सुरक्षा होईल ना। आम्हाला पूर्ण म्हणजे जीवे मारण्याचाच प्रयत्न केलाय ना, पण बरं झालं की आम्हाला म्हणजे समजलं, ते जास्त पेट धरलं, कमी याच्यात ते पेट हे झाली। काय सांगायला तुम्ही? तेच सांगायला का आधी जो काही असेल शोधून काढावं, त्याशी त्याला शोधून काढायचं, त्याला ऐक करायचं। आम्ही बाहेर राहता, आमचं बरं वाईट झालं, आमचं कोण पाहणार घरात? आणि मी आई होतं ना, मग आमच्या जीवावर बेचल होता ना। बरोबर। तुमचा मुलगा कुठे? नोकरीला मग कुठल्या खात्यात?
आज रोजी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 57/2026 भारतीय न्यायसंहिता कलम 326 अन्वये तक्रार प्राप्त झाली होती. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने यातील तक्रारदार किरण उमेश राऊळ राणा नगरदेवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव यांनी तक्रार दिली की आज दिनांक 8/2/2026 रोजी पहाटे 3 वाजण्या सुमारास त्यांच्या घरावर कोणीतरी 2 अज्ञात इसमांनी पेट्रोलजन्य पदार्थ टाकून दरवाजा जाळण्याचा वगैरे प्रयत्न केला, अशा प्रकारची फिर्याद आमच्याकडे प्राप्त झाली होती. सदर 3 वाजण्या सुमारास झालेल्या प्रकरणात तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती मिळतात नगरदेवळा दूर क्षेत्राचे कॉन्स्टेबल दिनेश पाटील सदर घटना ठिकाणी गेले. त्यांनी लागलीच वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर माननीय पोलीस तसेच आम्ही सदर घटना ठिकाणी गेलेलो होतो. त्याचा गुन्हा रजिस्टर झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक जळगाव तसेच माननीय डीपीएसओ माननीय डीपीएसओ पाचोरा तसेच माननीय पोलीस राहुल कुमार पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्यात तपास आम्ही स्वतः PSI गंगी करत आहोत. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने फॉरेन्सिक व्हॅनला पाचारण करून सदरचा तांत्रिक तपास करण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून सदर आरोपींना तात्काळ शोधून आरोपींना अटक करण्याची आम्ही तजवीज ठेवली आहे. दुसरा मुद्दा येतो त्यामध्ये पोलीस खात्यात उपनिरीक्षक असलेले PSI यांचं घर जाळण्यात आलं, अशा प्रकारच्या बातम्या प्रसार माध्यमावर प्रसारित होत आहेत. त्या अनुषंगाने सदर PSI हे मुंबई नोकरीला आहे. त्यांचं जे केवळ राहतं घर आहे PSI तिथे, तर आज रोजी सध्याला राहण्यास नाही. त्यामुळे त्यांची आई आणि त्यांची बहीण त्या ठिकाणी राहते. त्यामुळे प्रसार माध्यमामध्ये अशा बातम्या आलेल्या आहे की PSIचं घर जाळलं वगैरे. तर त्या अनुषंगाने लागलीच गुन्ह्याचा सत्वर तपास करून आम्ही आरोपींना अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत. आमच्या चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत रहा 24 तास न्यूज, आवाज जनतेचा.